तर नेक्स्ट डे आम्हाला जायचं होतं काशीद बीचला. आम्ही होतो श्रीवर्धनला. तर श्रीवर्धन टू अलिबाग डिस्टन्स 3 आवर्सचं होतं बाय रोड. सो आम्ही दिघीला आलो आणि तिथून दिघी टू आगरदंडा फेरी बोट घेतली. या फेरी बोटमधून समुद्र खूप सुंदर वाटत होता. चारही साईडला पाणीच पाणी. असं वाटत होतं जणू इथे रोजच यावं. तर इथून रोज ट्रॅव्हल करणारी लोकंसुद्धा आम्हाला बघायला मिळाली. गाड्या घेऊन कोणी कामाला जाणारी माणसं, तर कोणी फंक्शनला जाताना दिसत होती. असो, रेयांश तर मस्त झोपलेला होता आणि आम्ही छान फेरी बोटचा आनंद घेत होतो. त्यानंतर आम्ही आगरदंडाला 20 मिनिटमध्ये पोहोचलो. मग आगरदंडा टू अलिबागला आम्ही 2 आवर्समध्ये पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर थोडी पेटपूजा करून आम्ही गेलो काशीद बीचवर. तिथे मस्त झुला होता, त्यावर रेयांश मस्त चिल करत होता. त्याला तिकडचं क्लायमेट खूपच आवडलं वाटतं, म्हणून तो झोपतच होता. असं काही नाही, ट्रॅव्हलिंगमध्ये छोटी मुलं झोपतातच आणि आमचा बेबी फक्त 2 मंथचा आहे, त्यामुळे तो एवढा झोपतो. तर अशा प्रकारे पाणी हे एकदम चमकत होतं उन्हामुळे आणि असं वाटतं फक्त पाण्याकडेच बघत राहावं. एवढं सुंदर पाणी दिसल्यावर मी तरी स्वतःला थांबवू नाही शकली. म्हटलं थोडंसं पाय तरी भिजवून. तर मस्त अशा लाटा येत होत्या आणि पायाखालून वाळू घेऊन जात होत्या. तिथून आम्ही पोहोचलो रेवदंडा फोर्टला. तिथे मस्त प्री वेडिंग चालू होत्या, तर मी काही तिथली व्हिडिओ वेगवाकडी होती. झाडाकडे पाहिलं की अर्धा आकाश दिसणारी ही अशी सुंदर झाडी होती. खूप थंड वातावरण होतं इथे. हा आमचा लास्ट फोर्ट. त्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. घरी पोहोचता पोहोचता रात्र झाली. भूक तर लागली होती. तर कर्जतच्या 4 फाटा रोडला आम्ही घरंदाज मिजाज या ढाब्यावर गेलो. मस्त अशी टेस्ट होती जेवणाची आणि इंटेरियरसुद्धा एकदम अस्सल मराठी होतं, त्यामुळे जेवायला अजूनच मजा आली. तर अशा प्रकारे हा मिनी व्लॉग मी इथे संपवत आहे. तोपर्यंत बाय बाय. वेट करा माझ्या नेक्स्ट मिनी व्लॉगसाठी आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल